बांधकाम पूर्ण झालं आहे। महाराष्ट्राला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवणार असल्याचं सांगत उद्योग अर्थव्यवस्था 12 पटीनं वाढवण्याचं उद्दिष्ट या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलं आहे। उद्योग क्षेत्राचा GDP 123 अब्ज डॉलर्सवरून 1500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। यासाठी उच्च विकासाची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी मूल्य साखळ्यांची निर्मिती, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात औद्योगिक समूह तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अर्थसहाय्य अशा घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत। इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करण्यात येणार आहे। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आयुक्तालय तसंच सेवा आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्यात येणार असून यातून 50 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। बांबू विकास प्रकल्पाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 5 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलर्सची मीडियाटेक आणि AVGC केंद्र बनवण्यासह 30 लाखाहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन 400 जागतिक क्षमता केंद्र म्हणजेच GCC आणि नव उपक्रम शहरांची उभारणी करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना 3 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून कोकण भागातील साकव बांधणी आणि दुरुस्ती कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला।